इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीच्या सभेतून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट अजित पवारांना इशारा दिला. माझ्या मागे 4 जण आहेत की इंदापूर तालुका हे 23 तारखेला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि असा विजय मिळवून दाखवू की यांच्या डोक्यात जी सत्ता शिरली आहे, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा हा उतरवावा लागेल, अन्यथा लोकशाही जिवंत राहणार नाही, असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं. एक नेता आला परवा निमगाव केला, अजितदादा पवार नाव घेऊन सांगतो मी. काय म्हणला ते म्हणाले, आता हर्षवर्धन पाटलाकडे फक्त 4च माणसं राहिली. एक हर्षवर्धन पाटील, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी. आणि गमतीने काय म्हणलं, त्यातलं कोणी फोडू नका म्हणजे 4 तर त्यांच्यापाशी राहू द्या. मला अजित पवारला या निमित्तानं इशारा द्यायचा आहे. हर्षवर्धन पाटलाच्या मागे 4 आहेत का इंदापूर तालुका हा 23 तारखेला दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्हालाही बोलता येतं सोडून, तुमच्या मागे किती तर आम्हाला माहित नाही काय सांगा. इंदापूरला आले फॉर्म भरायला का काहीतरी सभेला सोडतो आणि काय शब्द उच्चारला माझ्याबद्दल, आम्ही काढू शकत नाही हा शब्द, सांगा मला. त्याचे उत्तर द्यायचे आपल्याला सांगतो ना, आणि देणार उत्तर इंदापूर तालुक्याची स्वाभिमानी जनता. उद्याच्या या 23 तारखेला असा विजय मिळवा आपण सांगतो की ह्यांच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये जी सत्ता शिरलेली आहे ना, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा, हे उतरावं लागेल आपल्याला खाली. लाखेवाडीकरांच्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, जर ह्या प्रवृत्ती जर आपण आज नाही रोखल्या तर ह्या तालुक्यामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही. ज्यांना पवार साहेबांनी सर्व काही दिलं ते माझ्या विरोधात आहेत, पण ज्यांना काही दिलं नाही ती माणसं आपल्या पक्षात प्रवेश करतायत. ज्यांना सर्व काही देऊन सुद्धा ही माणसं पवार साहेबांच्या विरोधात काम करतायत. एखादं नेतृत्व अडचणीत आलं की त्यांना सोडून जायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल असा एक प्रवर्ग राज्यात निर्माण होतोय. पण असं किती जरी गद्दार पवार साहेबांना सोडून गेले तरी जोपर्यंत या महाराष्ट्रातील सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे उभी आहे तोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला. आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये 2 उमेदवार आहेत. ते कोण आहेत? ज्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं ते माझ्या विरोधात उभं राहिले, आणि ज्यांना पवार साहेबांना काही देता आलं नाही ते सगळे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात. फरक लक्षात घ्या, फरक म्हणजे सामान्य कार्यकर्ते किती प्रामाणिक आहेत, सामान्य मतदार किती प्रामाणिक आहे. तो बिचारा तत्वाने लढतो, निष्ठेनं मागे राहतो, आणि ह्यांना सगळं देऊन सुद्धा आज ही माणसं पवार साहेबांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी काम करतायत. कोणीतरी मगाशी गद्दारी शब्द उल्लेख केला, मला वाटतं आपणच बोललो. खरंय, एखादा नेतृत्व अडचणीत आलं तर त्याला सोडून द्यायचं, त्यांना बाजूला करायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल अशी एक प्रवृत्ती करणारा एक वर्ग आता या राज्यामध्ये, या तालुक्यामध्ये तयार व्हायला लागलेला. पण त्यांना माहित नाही की असे किती जरी गद्दार सोडून गेले पवार साहेबाला, जोपर्यंत या महाराष्ट्रातली सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे आहे तोपर्यंत ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आता त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ते पोहरादेवी येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. योगी आदित्यनाथ हे पोहरादेवी इथं दर्शनासाठी आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाणार आहेत. यावेळी महंत सुनील महाराज हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी व्हायरल केलेल्या एका व्हिडिओमधून स्पष्ट केलंय.
जय सेवालाल। देशाचे हिंदू रक्षक, ज्येष्ठ महंत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी हे बंजारा समाजाची काशी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, संत बामणलाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या दर्शनाकरिता, नतमस्तक होण्याकरिता तथा धर्मसभेकरिता 13 तारखेला सकाळी 10 वाजता पोहरादेवी येथे येत आहे। मी 15 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निमंत्रण दिले आणि बंजारा समाजाची ज्या गादीला त्यांनी राज्याच्या राज्यपाल नियुक्तीमध्ये सन्मान दिला, विधान परिषदेचे सदस्यत्व दिलं, त्यांना प्रेरित होऊन एका महंतांच्या प्रवेशाकरिता एक ज्येष्ठ महंत पोहरादेवी येथे येत असल्यामुळे उद्याला मी भारतीय जनता पार्टी या पक्षात आदरणीय महंत योगी आदित्यनाथजी यांच्या हस्ते प्रवेश करणार आहे। जय सेवालाल। राज्यात एका बाजूला विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, यासाठी पोलिसांकडून शासकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे। असं असताना दुसऱ्या बाजूला पोलीस व्यस्त असल्याचा फायदा आता काही लुटारू टोळी घेताना बघायला मिळते। कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली। निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक उभे करण्यात आलं आणि याचाच फायदा घेत एका लुटारू टोळीनं शासनाच्या तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून शासनाच्या तपासणी नाक्याच्या आधीच काही अंतरावरच बोगस पथकानं एका व्यावसायिकाची 25,50,000ची रोकड लंपास केली आहे। हा प्रकार मंगळवारी दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे पुणे बंगळुरू महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला। यामुळे पोलीस दलात आता एकच खळबळ उडाली आहे। माहिती मिळताच पोलिसांच्या 5 पथकांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना भाजपचे सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले। जी बातमी दाखवली त्यात सत्यता नसल्याचं स्पष्टीकरण शेख अहमद यांनी दिले। विरोधी पक्षातील लोकांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मुद्दा उचलला असं सांगत त्या व्हिडिओमध्ये तथ्य नसल्याचं अहमद शेख म्हणाले। रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आज त्याच कार्यकर्त्यानं त्यावर स्पष्टीकरण दिलंय। रावसाहेब दानवे आणि माझ्यात संबंध खूप वेगळे आहेत। विरोधी पक्षातील लोकांना काही ना काही पाहिजे असतं। निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे काही ना काही विषय विरोधक काढतात असं शेख अहमद यांनी म्हटलं। जो बातमी बताए वो उसके अंदर कुछ भी सत्य नहीं है। विरोधी पार्टी वालों ने बात को उठाया दानवे साहब के जैसा बताने के बाद से, लेकिन ऐसी कोई बात नहीं। दानवे साहब का मेरा 30 साल से दोस्ताना है और दानवे साहब जैसे एयरपोर्ट पे से उतरते मेरे को फ़ोन करते, कहा है तो आ जल्दी खाना खाने को। यहाँ तक हमारी बात है, पर ये बात की वजह से मुझे इतनी बात बोलना पड़ी। हमारा उनके बहुत संबंध अलग है। और दूसरी बात है कि जैसा दानवे साहब घर में से आए कपड़े बदली करके, तो उनका शर्ट पीछे से अटके हुआ था, तो मैंने उनके कान में बोला, मतलब दादा तुम्हारा शर्ट अटके हुआ है। उनकी कुछ समझ में नहीं आया और उन्होंने जैसा मेरे को ऐसा ये करे, जैसा हाथ में उनके गुलदस्ता था करके उन्होंने ऐसा करे, तो ऐसा कुछ हुआ नहीं। मगर वो चैनल के अंदर रिपीट करके बता रहे, उसके वजह से ज़्यादा लग रहा जैसा, ऐसी कोई बात नहीं। और विरोधी वालों को कुछ ना कुछ बहाने लगते, दिन भर उनके बारे में लोग कुछ ना कुछ विषय निकालते ही रहते। इलेक्शन का पीरियड है, अभी अपनी पहली बात में नहीं, इससे पहले कई बार उनके कुछ भी बात में निकालते रहते। ऐसा कोई सत्य नहीं बात के अंदर, बातमी के अंदर। दानवे साहब के विरोधक दिन भर उनके बातमी के ऐसे फिरते रहते, नया कामेडी कहानी। और दानवे साहब ऐसा मेरे को क्यों करेंगे? मेरे उनके ऐसे घरगुती संबंध है। अब विरोधी वाले कुछ ही बात करते रहते, इसमें कोई सत्य नहीं। लातूर येथील औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली। यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करून अधिकाऱ्यांना
त्यांच्याविषयी विचारपूस केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शानी में कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा परिषद अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा. सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे तपासा. तुमचं नाव काय? हनुमंत हनबांधके. कुठले? कृषी विभाग. तुमचं नाव काय? कृषी विभाग. फोटो दादा या. तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे. आणि महाराष्ट्रातले सगळे आहात? सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासलंय? किती? नावं सांगा पटपट पटपट. माझी पहिलीच. दरवेळेला मीच पहिला गिराईक. हा, आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे. नाही अडचण नाही. मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये. आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे. तपासा. घ्या या पोलीस दादा या तुमचा पण फोटो काढतो. या आपलं बरोबर. या काय तपासायचंय? लवकर या. एक काम करता का, बॅग ठेवतो तुमच्याकडे, मी आल्यावरती. नाही तर तुम्ही पुढच्या मुक्कामावरती घेऊन जा ना, मला प्रॉब्लेम नाही. या तपासा. या कोण बघतोय? अरे बघा ना, लाजू नका. सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर. तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही. बघा हो. अरे बघा हो, लाजू नका. ठीक आहे, चला. माझा काय तुमच्यावरती राग नाहीये. मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. ठीक आहे. तुमच्यावरती काय माझा राग नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा, धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात राहा. महाराष्ट्रातले आहात ना सगळे? आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठीच मरायचं. बाकीच्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत. हा, धन्यवाद. 2004 साली छगन भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की 2004 मध्ये जर अजितदादा, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारख्या अनेक मोठे पक्षांमध्ये होते. भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती, असं पवार साहेबांना म्हणायचं असावं, असं म्हटलंय. पण बघितलं तर अनेक मोठे नेते हे आपल्या पक्षामध्ये होते. अजितदादा स्वतः होते, तसंच रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते, जयंत पाटील साहेब होते आणि इतरही सर्व मान्यवर आणि मोठे नेते त्यावेळेस पक्षामध्ये होते. इच्छा मुख्यमंत्री होण्याची सगळ्यांचीच असते. जर समजा एखाद्या व्यक्तीला आपण मुख्यमंत्री केलं असतं आणि त्याच्यात जर उद्या जाऊन बाकी मंत्री नाराज झाले असते, नाही तर नेते नाराज झाले असते, तर मग या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता पसरली असती. म्हणजे सरकार कुठेतरी अडचणीत येऊ शकलं असतं कदाचित. ही गोष्ट पवार साहेबांना बोलायची असेल असं मला वाटतं.